देशभरात लोकसभा निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाला असून जालना जिल्हा पोलीस प्रशासन निवडणूक प्रक्रिया पार पाडण्यासाठी सज्ज झाले आहे। आचारसंहिता लागू झाल्यापासून मागील 3 दिवसात अवैध दारू विक्रीचे 36 गुन्हे दाखल करण्यात आले आहेत। तर अवैध शस्त्र बाळगणाऱ्यांवर कारवाई करण्यासाठी पोलीस प्रशासनाने पुन्हा कारवाई मोहीम हाती घेतल्याचं पोलीस अधीक्षक अजय कुमार बन्सल यांनी पत्रकार परिषदेत सांगितलं। शिवाय ते लोक मतदान प्रक्रियेत बाधा आणण्याचा प्रयत्न करतील त्यांची यादी करून रीतसर पद्धतीने कारवाई केली जाईल असा इशाराही त्यांनी दिलाय। निवडणूक प्रक्रियेसाठी जालन्यात आलेल्या केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या जवानांना जिल्ह्याची माहिती व्हावी यासाठी रूट मार्च देखील घेण्यात असल्याचं पोलीस अधीक्षक म्हणालेत। दरम्यान निवडणूक प्रक्रिया पार पाडण्यासाठी आम्ही सज्ज असल्याचं पोलीस अधीक्षक अजय कुमार बन्सल म्हणालेत। आदेशाप्रमाणे सगळे कारवाई आम्ही करत आहोत। खासकर या पिरियडमध्ये अवैध दारू, अवैध ड्रग्स, अवैध ड्रग्स किंवा अशा कॅश जो काही संशय टाईप असतो त्याच्यावर आमचा जास्त बळ असतो। तसेच इल्लीगल वेपन्स जो काय असतात अवैध हथियार, कट्टा वगैरे त्याचा पण एक विशेष लक्ष आम्ही देतो। तसेच जो काही फरारी आरोपी आहे किंवा पाहिजे आरोपी आहे किंवा नॉन वेलेबल वॉरंट्स, वेलेबल वॉरंट्स बरेच वेळा एक्झिक्यूट होत नाही त्याच्यावर जास्त बळ या पिरियडमध्ये आता आम्ही दिलेला आहे। तसेच जर आपण बघितला तर जर दारूबंदी बघितली तर या वर्षी आतापर्यंत 41 लाखाचा मुद्देमाल 85 केसेसमध्ये आतापर्यंत पोलिसांनी जप्त केलेला आहे आणि ती कारवाई आता अजून डेली स्वरूपात अजून मॉडेल कोड लागू झाल्यानंतर वाढवलेली आहे। मॉडेल कोड लागू मागच्या 3 दिवसामध्ये याच्यामध्ये 36 केसेस करण्यात आलेले आहे। तर ही कारवाई पण वाढवण्यात आलेली आहे। तसेच शस्त्र परवानाधारक कलेक्टर साहेबांनी ऑलरेडी तुम्हाला फिगर सांगितलेला आहे आणि त्याच्या अतिरिक्त इल्लीगल वेपनवर ऑलरेडी आपण एक मोहीम लावलेली आहे आणि जानेवारी फेब्रुवारीमध्ये त्याच्यामध्ये चांगला यश आला होता। आता लेटेस्टमध्ये पण आपल्याला एक ठिकाणी स्वॉर्ड, एक धारदार तलवार सापडली आहे पण अजून देशी कट्टे आणि त्याच्यावर मोहीम अजून जोराने आम्ही आता प्रयत्न त्याच्यामध्ये करत आहोत।